काय केलं प्युरो लावला त्यो, पण त्याला आम्ही पूर्ण रासायन वापरलं. रासायनी निमटोडे यायला लागला. नाही ऊसाचं तुमचं ऍव्हरेज वाढलं, वजन वाढलं कशाने? कृषी अमृत. तुम्ही केमिकल का वापर? तिथं आम्ही म्हणले केमिकल जरा होता सर सोपं राहतं. सोपं राहतंय वापरायचं. पहिल्यापासून वापरलेलं सगळेच वापरतात, वापरायचं सवय ठेव. पण ती केमिकलनी काय व्हावं लागलं, 2 वर्षात बाग खराब झाली. मग ही नवीन बाग लावायची होती. हे म्हणला काय, मी म्हणलं आपल्याला केमिकल वापरायचंच नाही, केमिकल चांगलंच नाही. डायरेक्ट ह्याला सांगितलं. मग म्हणला खत कोणचं वापरायचं? मग शेणखत टाकू रिटून. मी म्हणलं शेणखत आपण वापरूच, पण SCTचं खत 1 नंबर आहे, त्याचा आपण प्रयोग करू. तो म्हणला कसं काय, तुला कसं काय माहिती? मी म्हणलं उसाला मी टाकलं होतं, त्याचा रिझल्ट असा लागला होता. मग ह्यो म्हणला चल. बागेचा समस्या काय आहे का, फळ लागल्यानंतर नाही माणसाला कसं रोजाने जायची सवय आपल्याला, आणि त्याला जर म्हणलं ना महिन्यानी पगारी नाही येणार तर तो कामच नाही येणार. ज्याला रोजाने जायची सवय आहे त्याला पैसे कधी मिळतात? संध्याकाळी. त्याला जर म्हणलं आठवड्याने पैसे देतो तो तर जमणार नाही भाऊ. खरं आहे की नाही? आणि ज्याला हप्त्याला सवय त्याला तुम्ही महिने म्हणले तर सहन नाही करणार. ज्याला महिन्यानी सवय त्याला म्हणले 1 वर्षाने पैसे मिळतील, तो ऐकणार नाही. तसंच आहे बघा, नोकरदार माणूस आहे त्याला महिन्यानी पैसे भेटतात. त्याला जर म्हणलं बिझनेस कर, तो करीत नाही. पण तो काय म्हणतो 1 महिन्याने 1 वर्षाने पैसे हे नको बाबा, तो मी जगल का? शेतीमध्ये मुद्दा काय आहे की समजा तुम्ही कांदा लावला 3 महिन्यात रिझल्ट आहे, लगेच पैसे. आता तुम्ही पावसाळी कांदा लावला 3-3.5 महिन्यामध्ये हातात पैसे रिटर्न, बरोबर आहे ना? मग ज्यांना सोरट लावायची सवय आकडा लावायची मटका, म्हणजे काय म्हणतात मला माहिती नाही बरं का, म्हणता काय आहे ना, नंबर लावायचा, आकडी लावायची सवय. त्याला आकडे लावायची सवय. आता आकडा लावला का दुसऱ्या दिवशी त्याला पैसे लगेच, त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी मला माहिती असं काहीतरी आहे, त्याच दिवशी पण लगेच माहिती आहे की नाही? आपल्याला माहिती नाही, माहिती पाहिजे मग त्याच दिवशी. तर मग तसं आहे ना, जे छोटे पीक आहे ना त्याच्यामध्ये त्याच दिवशी पैसे, किंवा ते 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी किंवा 2-4 महिन्यांनी पैसे. आता हे पीक कसं आहे, या वर्षी लावलं का डायरेक्ट 2 वर्षांनी पैसे, बरोबर. आंबा लावला का 4 वर्षांनी पैसे, डाळिंब लावलं तर तुम्ही 2 वर्षांनी पैसे, 3 वर्षांनी पैसे, सीताफळ लावलं तरी 2 वर्ष 3 वर्षांनी पैसे. मग मुद्दा काय येतो का, ज्याला 3 महिन्यात पैसे पाहिजे तो 3 वर्ष वाट पाहिजे का? नाही. मग तुम्ही कमीत कमी वर्षभर थांबले आणि ते इथपर्यंत आले, हेच त्यांचे आभार माना. असं त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करायचं. सर नंतर बी हिट वाढल्यानंतर प्रॉब्लेम यायला लागला, थोडी फळगळू खायला लागली. आम्ही काय केलं, जल अमृत रिटून सोडलं. अमृत जल अमृत जल रिटून सोडलं. फरकच पडला 8च दिवसात. नाही पण सुख लागतंय बरं का. आणि आम्हाला मिळालं नव्हतं अमृत जल काय, आणि काय आम्ही नाशिकचा साहेबाचा नंबर होता मोबाईल, कुठले साहेब आहेत आणि ते नेमकं काय सांगते हे आम्हाला माहिती नाही. सहज फोन केला, त्यांनी सांगितलं अमृत जल बाबा तुम्ही रिटून सोडा. रिटून सोडला आम्ही त्यांच्या सांगण्यावर. पुन्हा ह्या वराड साहेबांनी सांगितलं तुम्हाला काय करायचंय, म्हणले फळच गळत नाही सोडा. आता उष्णता वाढली तेव्हा हिट होती मे मध्ये. लय टेम्परेचर हे म्हणायचं आता इतकं फळ आहे, आता ही गळायला लागलं, आता काय करायचं, आपला खर्च तर एवढा मोठा झालाय. त्यावेळेस सर 600 प्लस फळ होतं. यातलं गळून द्या, यातलं गळून द्या म्हणलं, आपल्या कामापुरतं धारणार आहे ते, तुम्हाला सोडून जात नाही, तुम्ही घाबरूच नका. तुमचं पाण्याचा ताण सहन करतंय अमृत जल. खाली पडलेत ना कळ्या, सगळ्यात गळालेल्या कळ्या, दुष्काळी भागात तर 1 नंबर आहे ती. आता ज्यांनी खाल्लं त्यांनी सांगा. चव पण चांगली आणि गोडी पण चांगली त्याची. चव पण चांगली, गोडी पण चांगली, म्हणजे चवीला चांगला आहे आणि गोड पण आहे. रसायन पासून चांगलं आहे बघा. ही रसायनला चव नाही, रसायनला चव बी नाही, गरबी नाही, त्याला वजनच नाही. माझ्याकडे होतं ना, मी 2 वर्ष घातला ना. कसं लागतं? सपाक लागलं. गेल्या वर्षी आमचं खालचं फळ असं दाबलं की बोट जायचं, रासायनिक असं दाबलं की बोट जायचं. चव आहे. आम्हाला फुटला नाही आता. तुम्ही एवढ्यात घेतला, फुटला नाही दाबून तिचं रासायनिक असतं तर फुटला असतं आता, पण असं दाबला, असं दाबून. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे दिला, शिफ्ट केला, म्हणलं बघा फुटला तर. आता हा पिकलेला आहे ना, नाही पण मी जरा ताकद जास्त काय नाही, काहीच नाही, फुटत नाही. थांबा बाबू
आईचं दूध आठवलं सारखीच ताकद आहे. मी पण वैदिकचा माणूस आहे ना, म्हणून फोडणार ना. चार्जरचा वैदिकचा माणूस आहे. सॉरी बरं का तुला दाबून फोडलं. हे बा घर किती जबरदस्त पाहिलं ना. घर आणि बी किती सुंदर आहे, एक धारी सगळं. पिचका आहे का पिचका म्हणजे एवढं दाबलाय पप्पा? नाही नाही. हे बा ऐक म्हणजे थोडक्यात ताकद किती याच्यामध्ये चांगले आणि तोडताना सुद्धा व्यवस्थित. लॉंग रूटला किपिंग क्वालिटी काय म्हणले केमिकल मध्ये काय फरक आहे? फुटला नाही थोडा जरी हे झाला तरी असा दाबला की बोट जात. नाही केमिकलचं पेरू आहे बघा, यांच्या दोघांना काय आहे देठ आहे. हे बघा दोघांना देठ आहे. केमिकलचं पेरू घेतलं त्याचं काय केमिकलचं पेरू येतच नाही, डायरेक्ट हिथूनच निसटून येत. त्याला आम्ही कात्रीने कट करून हे केलंय हार्वेस्टिंग. आज मला सांगा तुमचंच भाग आहे, तुमच्याच भागामध्ये तुम्हीच केलेली पेरूची बाग आहे जी केमिकलवर होती. एक तर लोक बागाच करते नाही. तुमच्या उपटलेली बाग पाहून ज्याला कोणाला मनात आलं बी असं हा लय जाण्याचं येत मलाच नव्हती. त्यांची अंकुर मनातल्या मनातच फुटली जळाली. आतापासून ह्याच्यावर नोकरी मावा हे आला असता. मिलीबग सगळ्यात प्रेम त्याचं राहते याच्यावर. पेरूच्या बागेवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा जीव म्हणजे मिलीबग. शेतकऱ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. त्याच्यावर कुठे मिलीबग दिसत नाही, काय नाही काय नाही. तुम्ही कुठे तसं तुमच्या झाडावर जर तुम्ही नाही प्रेम केलं ना मग त्याच्यावर रोग प्रेम करता, किडी प्रेम करता. हॅलो नाही यांचे प्रेम लय भरमसाठ 24 घंटे इथंच कधी फोन करा कुठे बाग आहे. सकाळी आंघोळ केली ना सकाळी 6:30 माणूस बागेत असतो. मी म्हणायचं हे आपल्याला काही नको, मी जातो पुण्याला, हे कोणीतरी करा. मला शेतीच करायची, असंच मजुरीला जायचं होतं. मजुरी करायला शेतीच नको, मी शेतीच सगळी सोडून देणार पुण्याला जाणार होतो. माझी सगळी परवडतच नाही. शेतीच नकोय, शेतीत नाहीच काय. इतका कंटाळलेला माणूस आहे. खिशातलं आता पाहिलंय चापशीत बसायचं असलंच काम आहे शेतीत. अंकुर तिथल्या गेलं जळून जात. हा काहीच राहत नव्हतं. ह्यातलं घ्यायचं आणि त्यात खर्च करायचा. आणि जर समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे, 5 एकरचं बियाणं आणून पेरलं आणि पाऊसच नाही आला तर सगळं सपडा साहेब. त्याच्यामुळे पुण्याला जायचं होतं. अशा डेअरिंग केली. हो तुम्ही केमिकलवर बाग तुमची होती पूर्वी, आता तुम्ही ते चेंज केलं सगळं. काय बदल वाटतो तुम्हाला? बदल आम्ही केमिकलवर होते का त्यावेळेस असं पिरो घेतला का पिरो असा दाबला की बोट जायचं. पहिली क्वालिटी खराब. आणि पिरो मस्त मोठा व्हायचा पण वजनच खात नव्हता. असा जरी झाला तरी वजन काय देत नव्हता. लय ते लय 200-250 ग्रॅमच्या पुढे जात नव्हता, जातच नव्हता. आणि माल तोडा आला का 2 दिवसाच्या आत तोडला तर बरं आहे. 3ऱ्या दिवशी जर गेला तर अख्खा माल खराब व्हायचा. आणि झाडावासून सगळ्या गेले जरी काय म्हणले माझ्या माल बाकीच्या इकन तेव्हा माझ्या मालाला गिऱ्हाईक लागायचे. नाही मी कॅरेट कडे जातच नव्हतो. मी म्हटलं यंदा मी लांबून बघायचो माझं कॅरेट इकलंय का म्हणून. हा पटीला जायचो मी. म्हटलं सर तुम्ही घाबरू नका, हे सर आपण उष्ण घेऊ, तुमचा माल इकन तेव्हा मार्केटला दुसऱ्या मालाला नंबर लागेल. मग आता काय मला रोज फोन येते 70 रुपयानी मागणी. मला सकाळी व्यापारी तुमच्या पुढे येऊन गेला. काय म्हणले? जागेवर 70 रुपये देतो म्हणले. हे फक्त माल काढून द्यायचा. भरायचा, काटा करायचा, गाडीत भरायचं, पेमेंट करायचं, फोन पे नाही. त्यांना ते प्लॉट माझा पिरीचा भाग होता का पहिला, मी मार्केटला घेऊन जर गेलो का तर ही व्यापारी लोक काय रेट बी देत नव्हती. आणि ती माझी मला ती व्यवस्थित वाटत नव्हता. क्वालिटीच नव्हती. म्हणजे क्वालिटी म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? क्वालिटी म्हणजे अशी चकाकीच नव्हती. पिरू कडकपणा नव्हता. कडकपणा नव्हता. सारखा आला की आमचं भांडणच असायचं. त्याला चटा माझं सर उष्ण घेतल्याशिवाय सोडणार नाही. ज्यांनी तुम्हाला नकार केला ना त्याचा मालाच्या आधी तुमचा माल इकन तेव्हा त्याला नंबर. त्याने तुमच्या जागी त्या माणसाला बसणार आम्ही 100%. जागेवर आता तिथं तर जायची गरजच नाही, पण इथं येते. कशी काय इज्जत वाढली यांची? त्यांना माहिती आपला हीच गुरु आहे खरा. कोण? हे माणूस. बरोबर आहे. जोडीदार तुमचा बाग पिवळा का बरं? मग ती रासायनिक वापरले आम्ही पहिले. भागीदारी केलेलं आहे ना. मग आता काय करणार आपण? आम्ही दोघं बी असून काय कळून काय करतात? मालकाच्या पुढे सत्ता पण कोणाला चालत नाही. त्या बागेला आपल्या कोणाच चालत नाही. तुमचं SCTचं आम्ही खत घातलं होतं, अशी कळी निघली होती
पण जे जरा नाही का त्याची जमीन आहे त्याने अख्खी कळी तोडायला लावली हे काय केलं मी हिजेट लावलं सर तो पाया लावून मजूर नसतं आमचा सध्या होम 75-80 हजार बसला असता. एका झाडला 600-700 हा. मी आलोय तर एवढं रासायनिक आम्ही वापरून गेल्या वर्षी तुमचं डोस भरल्यावर तितकी कळी आली. म्हणजे ते चूक करू नये परत एवढं रिटर्न एवढं मला काय जबाब द्या हीच कळा ना त्यांना. तुम्ही एवढी मोठी चूकच का केली? ह्यांना बोलून घेतलं मी तेवढं आलो अशा वेळेस काय करायचं, निर्णय काय करायचा मग पुढे समजून सांगायचं ना भाऊ हे नाही ना समजून पुढचं ऐका ना समोर. सर हे का तोडलं तुम्ही? ते म्हणले आम्हाला गरमीमुळे आम्हाला ह्याला डाग येऊ शकते. आपण जे बघतो की शेतीमध्ये शेतकरी जे घाबरलेले त्याचं कारण काय आहे? जर मी कार चालवली तर ट्रॅक्टरवाल्याला चालली नको, आणि जर ट्रॅक्टर चालवायचं असेल तर कारवाल्याला चालला नको. मी ट्रॅक्टर बसलो, मी पण कारमध्ये एक्सपर्ट आहे. कारमध्ये एक्सपर्ट असा एक्सपर्ट आहे का तर मी सांगायची गरज नाही माझं कौतुक, परंतु मला सांगायचं एवढंच आहे, आजपर्यंत मी कमीत कमी 2-1 लाख किलोमीटर गाडी चालवली असेल, पण मी अजून कोणाला धक्का लावलेला नाही. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये आपण त्याची समरूप आहे, आपल्याला एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये, आपला अनुभव आहे, लाखो किलोमीटर चालवण्याचा अनुभव आहे. याचा अर्थ मी ट्रॅक्टरमध्ये एक्सपर्ट नाही ना. नाही म्हणजे तुम्ही केमिकलमध्ये किती जरी एक्सपर्ट असले पण तुम्हाला एससीटी वैदिकचा अनुभव नाही. एससीटी वैदिक ही पूर्णपणे वेगळे तंत्रज्ञान. माझं स्वप्न आहे काय माहिती का, ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी ना आपल्या घरामध्ये रोज दिवाळी साजरी केली पाहिजे. होणार आहे, पण होणार आहे 100% होणार आहे. ते बी आनंदाची दिवाळी. आरोग्य पण आहे आणि सगळं टक लोक राहणार आहेत. फक्त हे तुमचे प्रोजेक्ट वापरावं. क्या बात, क्या बात. हे रसायनकडे जर गेले ना, सर तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचं वडील ज्यावेळेस मी बारीक होतो तेव्हा 4 एकरात 1 गुणी रासायनिक पेरायची. पुन्हा हळूहळू 4 एकराला 2 गोण्या घेतल्या, पुन्हा हळूहळू 4 एकराला 4 गोण्या लागायला लागल्या, आणि पुन्हा तर मी एकराला 1 गुणी चालू केली, पुन्हा तर एकराला 4 आणि 5 गोण्या चालू घालायला, तरी पीक नीटच येत नव्हतं. आता विषयच नाही, त्याचा विषयच घ्यायचा नाही. यांचं विचारा. त्यांना सांगितलं ना, त्यांना सांगितलं 9-10 क्विंटल जर नाही झालं तर पैसे नाही द्यायचे. त्यांना विचारा. त्यांनी पैसे लय दम द्यायचे दिला नाही. आम्हाला सर. किती बी जळून द्या, पैसे नाही घेणार. हो. फक्त टाका. आणि फसू नका केमिकल टाकून. हा, नाही तर केमिकल टाकून नाही पैसे. दुसऱ्या डोक्यातच नसतं. शक्ती, मिरॅकल आणि सम्राट. अरे बापरे, ते तर माझे लेकर आहेत. आता घ्यायचे. तुरीला आणायचे ना आम्हाला. तुरीला तर ते सगळ्यात लाडके लेकर. तुम्हाला माहिती शेंडे फळ किती प्रिय राहते. कशी 3 शेंडे फळे तुम्हाला सांगतो. हे शेंडे फळ एवढे जबरदस्त आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ते तर असं समजा की एक संजीवनी. तुम्ही ते जर टाकलं ना, तुम्ही असं म्हणले ना, बिंदास झोपा काढा, बिंदास झोपायचं. तुमचं पीक येणार म्हणजे येणार. 2 पाऊस होणे तर 3 पाऊस होणे, मग तो कांदा असो, उडीद असो, नाही तर तुमचं सोयाबीन असो, नाही तर मका असो. ते दाणेदार स्वरूप मध्ये ना. एवढी हिंमत करून केली. मला या ना, मी त्याला वैतागलं होतं त्या पहिल्या रासायनिक. त्याला वैतागले ना आम्ही दोघं. त्याच्यापेक्षा तुम्हाला सोपं वाटते. हो, लय सोपं. लय एवढायचे सर, इतके पैसे असतात काय का नाही काय. आणि आम्हाला फसिता काय ना, आम्ही दोघं दटवायचो. तू ग बसू, त्या फांद्या मोडून दाखवणार आम्ही. तेव्हा आज परिस्थिती दिसते की नाही? तुमच्या फांद्या मोडल्याची सुट्टी देत नाही मला. ह्या माणसाने अगोदर ओसाला वापरला होता, पण ह्यांनी काय पूर्ण डोस वापरलेला नव्हता. फक्त सॉइल चार्जर चमत्कार दाखवला होता. कृषी अमृत टाकला ते सॉइल चार्जर काय सोडलेलं नव्हतं. त्याला नीट सांगता येणार. मी म्हणलं पहिले पैसे जाते, नाही फुगलं नाही चांगलं आलं तर आपण बोंबलत बसायचं. मग ही म्हणायचं, ही वराड सर म्हणायचं टाक. आला का, मी म्हणलं काही टाक किती, एका डोसात बागन म्हणले. परत एक पहिला आणला, परत दुसरा टाकावा लागेल, परत दुसरा, अजून तिसरा. मग म्हणलं टाकायचं तरी जमीन कसं कुत्र्याला घुलीत नेतात तसं घुलीत आम्ही आणलं त्याला. आता नाही, मी आता म्हणले नाही तेवढं नाही. अख्खी 300 गोण्या घ्यायची. 4 डोस भरणार. हा, वर तुटून आता वालाची पार मला काही गरजच नाही बोलायची. काहीच नाही केलं. दोन्ही माणसं भक्कम आहे. आपल्याला अनुभव. शिष्य आणि गुरु जर असले तर काहीच नाही. आपली काय गरज आहे. तुम्हाला माहिती का, गुरु आणि शिष्य जर असले ना, तिथे देवाचं पण काही काम नाही. त्यांची आमची सर जिद होती की राम सरला मी जितलं म्हणून द्यायचा, मेलं म्हणून होतं. बरं का, आम्हाला टेक्नॉलॉजी माहितीच नव्हती सर, खरं बोलायचं. मी म्हणलं येत आहे का नाही, फुगत आहे का नाही. पण जी
फ्लॉवर चार्जर ती मारल्यावर 600 कळी लागली ह्याला. किती माल निघाला आता, काय अनुभव आहे? एका झाडाला माझ्या हिशोबाने 30 किलो माल निघाला. 30 किलो. आणि तुम्ही रेट तर सांगितलं मला 70 रुपये. वाढतंय मला, मी देत नाही त्याला. देत नाही झाला यावर मी नाही देणार. म्हणजे केमिकलच्या वेळेस तुम्ही कॅरेट पाल जात नव्हतं आणि आता नाही देणार. आता देत नाही. रोज बागेत या. रोज बागेत या. मी उडदा मुगाला बघत नाही, तिकडे गेलं काय ना आलं काय. मी एक दिवस सरला आणीन तवाच राहील 100% सरला आणीन. का फोटो काढतो पाठवतो शेअर 100% मी आण. गट किती माणूस काय म्हणतो सर राहणार म्हणजे खर्च आहे बरं. आणि मी म्हणलो सर मग मीच करू का खर्च? आम्हाला करायला होता का? म्हणलं खत घ्यायचं सर मस्त बघायसाठी आणायचं म्हणून तरी खर्च म्हणलं व्हायचं सर करतो की किंवा मला सर आणत नाही तुम्ही सर झाले पाहिजे. आमचा पट्टा प्युअर बागायती हिला काय सर. बरं आमचं तळ आटल्यामुळे काय म्हणजे कोरडवाहू नाही. कोरडवाहू नाही. आता दुष्काळामुळे आमचं हे झालं. नाही तर टोटल बागायत क्षेत्र आहे आमचं. फक्त नॉलेज नसल्यामुळे आमच्याकडचे लोक ही व्हायना डेअरिंग करेन. हा डेअरिंग करेन. होईल. ते काय म्हटले माहिती का, काय खर्च आहे तुम्हाला कळलाच नाही. तुम्ही याच्यावर खर्च करा, याच्यावर खर्च करा. त्यांना आणायचं म्हणजे काय, तो बाग तसा पिकून दाखवला पाहिजे. नाही तर त्यांना बोलवायचं आणि त्यांना एवढे बोऱ्या दाखवायच्या आणि झाडावर 4-5 फळं सापडायचे. या बोलणे खाऊन त्यांना माहिती. आता जेव्हा आम्ही जेव्हा गाडीतून उतरलो, मी जेव्हा म्हणजे ही बाग आहे म्हटलं आता 2 तास काही बागेतून बाहेर निघत नाही, कारण मी काय झापल्याशिवाय चांगलं आहे. इथे आल्यावर मला काही बोलायची गरज नाही ठेवली. नाही मी तुमचं रोज व्हिडिओ बघायचो. तुमच्या चुका बाकीचे शेतकरी नसती बघत होते ना. तुम्ही हिरका म्हणून नाही सोडलं, टिका नाही सोडलं. नाही म्हणलं त्यांना म्हणायचो मी माझं काय पैसे जायचे ते जाऊ द्या, पण सर आल्यावर म्हणलं नाही पाहिजे ही राहिली आणि ती राहिली. सगळं टकाटकच झालं पाहिजे. बघा आपली मुळी बी कशी चलती, उकरून बघा तुम्ही. म्हणजे प्लॉट एकदम सुंदर आहे. माल एकदम म्हणजे एक झाड तुम्हाला 2000 रुपये देणार आजच्या हिशोबाने. बरं 20 किलो जरी धरलं तरी तुम्हाला 1500 रुपये देणार. मला त्या केमिकलचं मी काढले ते सर, मला अनुभव आहे. 30 किलो कमीच पडत नाही. नाही पडत. पहिली खेप ती शेवटची खेप बरं का तुम्ही म्हणता. कळलं मला. म्हणजे तुम्हाला त्याचं बजेट जे आहे किती झाड आहे सगळे म्हणजे 1600. हो बापरे किती पैसे काय 48 टन निघणार आहे. बघत राहा तुम्ही. मी पहिल्या मी बजेट काढून दिलंय सर पहिलेच. 48 ते 50 डिटेल आपलं तर निघलाच पाहिजे. म्हणजे 50 रुपयांनी जरी गेलं 50 रुपयांनी जरी गेलं किती पैसे तुम्ही घेणार. मी म्हणायचो मी नाही घेणार, तुम्ही घेणार. आणि आज जर तुम्ही म्हणलं खोटं वाटणार म्हणलं 50 रुपयांनी गेलं तर किती म्हणलं तुम्हीच घेणार. मी नाही सांगू शकत तुम्हाला. 20 लाख रुपये कमीत कमी 40 झालं तरी 40 झालं तरी 50 टनाचे नाही आपण कमीच धरू ना. त्यातला 2-3 टन हिट डॅमेज टाका. ते कोणाला द्यायला लागत नाही. हा कोण हे बघा, तुम्ही त्याला जर अमृत खाऊ घातलं ना तर हा अमृत खाणाऱ्या लोकांच्या तोंडात जाणार. आणि तुम्ही त्याला जर केमिकल खाऊ घातलं, विष खाऊ घातलं ना तर किड्या रोगांच्या तोंडी जाणार. लक्षात ठेवा. तुमची यांची शेती तुम्ही केले वाटा. आता याला ह्या वर्षी काय काय ट्रीटमेंट केली? यावर्षी तुमचा बेसळ डोस घातला. कृषी अमृत 50-50 गुणी घातली 2दा. किती क्षेत्र आहे ते क्षेत्र? 750 झाडे. 750 झाडे. ओके 750 झाड म्हणजे किती क्षेत्र झालं? 10 बाय 5 लागण आहे सर. 10 बाय 5 लागण 1 एकर क्षेत्र. 1 एकरला किती गोण्या झाल्या एका बेसल डोसला? 50 कृषी अमृत. तुम्ही कृषी अमृत कमी करा. हे SSM त्याला फरक पडेल. आता लगेच हे बोलवा शक्ती आणि मिराकल लगेच. आणि एक साधारणतः आहे ना, साधारणतः उंजूळ अशी एक साधारणतः 10-12 वरनं टाकायचे का थोडं. त्या माती मी थोडंसं काढून द्या. काढून द्या एक खाली असं किंवा पाऊस तुटला असं ते करून ते टाकून द्या. आणि तो पण शिलाची ट्रीटमेंट देत घाला. इलेस्क्यूची 3-3 किलोची शिलाची ट्रीटमेंट द्या. अख्खा बाग 15 दिवसांनी करायची. बिंदास करा, काहीच प्रॉब्लेम नाही. किती वापरलंच नाही. त्यांना माहिती, त्यांना आयडिया नसेल.
माणसाची मनस्थिती कुठेतरी ठाम पाहिजे, ही महत्वाचं. तुम्ही त्यापेक्षा एक काम करा ना. एक जणांनी एक सल्ला सांगितलं, तसं नाही. असं ऐकायचं आणि एक बदलायचं काम करा, म्हणलं. एक काम करा. तुम्हाला तसं वाटतंय ना, तुमच्या मनाशी मी सहमती का तुमचं मन चलबिचल करतं बा, फेल जाऊन नव्हे बरं की नाही. तर त्याला काय करायचं, 4 लाईन तुम्ही आमच्या पद्धतीने करा. हा 100% त्याला काहीच करायचं नाही. वाया जरी गेलं तरी ते आमच्या बाजूने, आणि ते जे बाकीचा प्लॉट आहे तुम्ही तुमच्या मनाने करा. तो 4 लाईन तुम्हाला हिरवे करून द्यायचे आमच्या. फक्त गोष्ट सर, आपला बेसवडच घालताना आम्ही जर उकारलं पूर्ण रासायनिक निघाले. पहिलं गेल्या वर्षी खत घातलं. हे बघा, तुम्हाला वाटतंय ना रासायनिक पिकत होतं, तसं नव्हतं ते. तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे म्हणून रासायनिक पिकत होतं. मला सांगा, दारू प्यायल्यावर माणूस मस्ती येत नाही का माणसाला? येत नाही का? येते. दूध प्यायल्यावर बी येते, पण दूध 6 महिने प्यायल्यावर येते. दारू आता प्यायल्यावर लगेच येते, पण दारूची मस्ती किती वेळाने उतरते? केमिकलचा रिझल्ट हा दारूच्या मस्तीसारखा. हे समजून घ्या. असं नाही का केमिकलला रिझल्ट नाही. केमिकल काय करतं मला सांगा, कर्ज काढलं पैसे नाही मिळते का? सर आता हे आपलं किती प्लॉट 12 25 किलोची गोणी आणली ना, अख्खी 200 लिटर मध्ये घातलेली. त्याच्यामुळं साधन तुम्हाला सांगू का, लय रात झाली माझी. खरी परिस्थिती सांगितली. आम्हाला मार्गदर्शन रात झाली. कोरोनात भाग लावला. ह्यांना मार्गदर्शन सांगायचं, पण हे मला इडी समजायची. खरं केमिकल मध्ये सगळे लोक हुशार असतात, वैदिक मध्ये हे माणूस हुशार आहे ना, त्यांचं ऐकलं. संध्याकाळी 8:30 वाजता 13,500 तिथं औषध दिलं आणि रोख पैसे घेतले. परत टाकलं ना, त्याला म्हणलं तू या रस्त्याने दिस, मग तुला सांगतो परत आलंच नाही. काय करणार, सगळ्याचं काय करणार. कशी काढली ती काय आली असेल, त्याच्यावर चर्चा झाली आमची सगळ्यांची. असं काय घडलं सर, माझं एक मत आहे, ही बाग काढायचा नवीन बदलून जमीन बदलून नाही, हा सुधरल आहे त्याच्यावर. मला तर काढायचं नाही. इथून पुढे केमिकल काही करू नका. काय झालं, तुम्ही एकदा केमिकलवर केली असती तरी चालली असती. वैदिक काय करतं माहिती का, शुद्धीवर आणतं. मला सांगा, एखादा दारू निम्मा शुद्धीवर आणा आणि तुला परत पास काय होईल? कॉमात जाईल तू. तर दारू सोडू नका, पेत राहा तुमचं लिव्हर खराब होईपर्यंत, नाही तर मग कायमचं सोडून प्यायची, परत सोडायची, परत तुमचं लिव्हर लवकर डॅमेज होतं. असं आहे. एकदा केमिकलवर शेती करा, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठून तरी वैतागून या. एक तर माहेरी राही बाई, नाही तर संसार कर. दोन्ही काय कशाला नांदती? मग काय तुम्हाला जर तुमच्या जमिनीत सोनं पिकवायचं होईल का? असलं, एखादी जी बाई आहे ती निम्मी माहेर जाती, निम्मी सासरी, त्या बाईचा संसार होईल का? जीव होईल. तसं आहे वैदिक आणि रासायनिक. तर रासायनिक कर, नाही तर सर माझं एकच म्हणणं आहे बरं का ह्यांना सांगणं, तुम्हाला जर तुमच्या जमिनीत सोनं पिकवायचं असेल तर वैदिक वापर. अमृत घालून. रासायनिक लय 4-5 वर्ष फॉर्म मध्ये येतोय, पुन्हा असंच होणार. परत आयुष्यभर फॉर्म मध्ये येत नाही. खुरपी घ्या आणि गिंदून काढा सगळं. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजला जाणारा जामखेड तालुका, अहमदनगर जिल्ह्यात अतिशय दुर्गम समजला जाणारा आणि पावसाच्या दृष्टीने थोडा दुष्काळीच म्हणायचा, एकदम दुष्काळी, अतिशय जास्त ज्याला रेड झोन म्हणता येईल अशा प्रकारचा दुष्काळी तालुका जो आहे कर्जत आणि जामखेड मध्ये, हा जामखेड तालुका. तर जामखेडमध्ये खूप मोठं सौभाग्य आहे की आज आम्हाला पेरूची बाग बघायला मिळाली. म्हणजे इकडे थोडाफार ऊस आत्ता बघितला मी, बरं वाटलं थोडंसं. कुठेतरी ऊस आहे. आणि ते बाकी सगळं म्हणजे सगळं बसार मोसमी पावसावर जेवढं जेवढं काय कोरडवाहू ज्याला म्हणतो आपण, सगळी कोरडवाहू. म्हणजे जामखेड तालुका जवळजवळ 90% का 95%? ना 90%, 95% म्हटलं 90-95% कोरडवाहू आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यावर जिवंत राहणारा तालुका आहे. त्याच्यामध्ये आज आपण एका बागेत उभे आहोत. आपण मगाशी ड्रोन मधून पाहिले असेल की अतिशय सुंदर अशी बाग या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवली. आणि इथे येण्यापूर्वी आपण ज्या घरापासून सुरुवात केली तिथे पण एक आपण पेरूची बाग बघितली, पण ती पूर्णपणे पिवळी पडलेली आणि म्हणजे ती काही रोगग्रस्त आहे की काय असं वाटतं. अशा परिस्थितीमध्ये ती बाग आहे. तर त्या बागेचे मालक पण इथे आहेत आणि ह्या बागेचे मालक पण इथे आहे. तर दोन्ही मित्र आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि दोघांनी वापरायला सुरुवात केलेली आहे, पण यांनी 100% वापरलेलं आहे. त्यांनी आता सुरुवात केलेली आहे, असं बरोबर आहे ना? म्हणजे अंदाज. तर हे त्यांनी कसं या ठिकाणी शक्य केलं आणि या भागामध्ये लोक डेअरिंग का करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी डेअरिंग का केली आणि त्यांनी डेअरिंग केल्यानंतर त्यांना मिळालेले परिणाम काय ते आपल्याला जाणून घ्यायचे.
मित्रांनो, अतिशय रोमांचक स्टोरी आहे. कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जे काही थरारक कृत्य केलेलं आहे या सगळ्यांनी आपला जीव मुठीत धरलेला होता. कारण ही सगळी मंडळी जी आहे ती प्रचंड आशादायी आहे, प्रचंड पॉझिटिव्ह आहे. मला वाटते आता दिंड्या चालू आहे, पांडुरंगावर विश्वास ठेवणारी आहे, म्हणून त्यांनी कदाचित इथपर्यंत आली माझ्या ट्रॅक्टरमध्ये बसून. मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरमध्ये एवढी माणसं घेऊन ट्रॅक्टर चालवला आहे, तो बी अशा रस्त्याने पहिल्यांदाच. आणि तो बी डायरेक्ट म्हणजे पहिल्यांदा परीक्षा द्यायची, ती बी डायरेक्ट IAS ची. म्हणजे खालची कुठलीच नाही. तर अशी काही परिस्थिती आहे. परंतु इथपर्यंत आम्ही आलो, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा जो प्रवास आहे, जसा माझा ट्रॅक्टरचा प्रवास मी पाहिला, मला सगळ्यात जास्त भीती कुठं वाटली, तिथं ट्रॅक्टर पूर्ण असा तिरपा झाला होता. एका ठिकाणी ट्रॅक्टर स्लिप मारत होता, खाली चालला होता. आणि सर्वात महत्वाची भीती जो टर्न होता, त्या टर्न मध्ये एवढीशी जागा आहे ट्रॅक्टर घालायचा आणि कधीच वळवलेलं नाही, त्या मागे ट्रॉली. तर जसं हे चालवणं माझ्यासाठी एक अनुभव होता, तसं शेतकऱ्यासाठी आज शेती करणं हा अशाच प्रकारचं एक प्रकारचं आपली फॅमिली पाठीमागं बसलेली आहे, ट्रॉलीमध्ये आपलं परिवार बसलेला आहे आणि तो त्या शेतीचा ट्रॅक्टर चालवतोय. आणि तो अशा म्हणजे नापीक झालेल्या जमिनीमध्ये, दुष्काळी परिस्थितीमध्ये, कधी त्याचा ट्रॅक्टर घसरल आणि खड्ड्यात जाईल आणि पलटी मारेल भरोसा नाही, कधी त्याचा रस्ता सोडून खाली जाईल याची भरोसा नाही, अशा कंडिशन मध्ये. आणि तो पूर्णपणे नौखा आहे माझ्यासारखा. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे त्याला हे माहिती नाही का कोणता गिअर आहे, कोणता लव आहे, काय कोणता लव टाकल्यावरती कोणता फर्स्ट टाकावा लागेल, बरोबर की नाही? तिथं मला तर एकच ब्रेक पाहायची सवय कारमध्ये, तिथं 2-2 ब्रेक आहे. आणि तो म्हणजे कोणता कधी दाबायचा वगैरे मोठं अवघड काम येते, आहे की नाही? म्हणजे तुम्ही स्वतःला किती जरी हुशार समजत असाल, तुम्ही किती हायफाय जगातली म्हणजे कुटीची गाडी चालवत असाल, म्हणून तुम्ही ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आज होऊ शकता असं नाही. बरोबर आहे. या जगामध्ये कुठलंही काम हे छोटं नसतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हेच आजच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं सगळ्या देशाला आणि सगळ्या शेतकऱ्यांना शेतीचं मार्गदर्शन करणारा मी माणूस, आज ट्रॅक्टरमध्ये मी नौखा होतो आणि अज्ञानी होतो. आणि मला पण ट्रेनर भेटला म्हणून मी सगळं त्यांचं ऐकत होतो का नाही? मी एकतरी डोकं माझं स्वतः चालवलं का? म्हणजे त्यांचं शिकून घेतलं मग माझं डोकं चालवलं. म्हणजे अशा प्रकारे शेवटपर्यंत त्यांचं मार्गदर्शन घेत राहिलो. आणि हिंमत सोडे नाही पर सर, हिंमत सोडणं हे महत्वाचं आहे ना. हिंमत सुटल्याच्या नंतर ट्रॅक्टर मध्येच मध्ये सुटला असता का नाही? तुमच्या सर्वांचे आभार. यांनी आज हा पेरू पिकवला. या परिसरामध्ये किती बागा आहेत पेरूच्या? पेरूच्या आमच्या इथं 2-3 बाग आहेत. 2-3 किती परिसरामध्ये असेल? किती किलोमीटर मध्ये? तरी 2 किलोमीटर मध्ये 1-2 बाग आहेत आता. बरोबर आहे. फक्त मग परिसर जो आहे तुमचा, त्या परिसरामध्ये बागायती शेती किती आहे? टोटल बागायतीच आहे आमच्या इथं. बागायती म्हणजे बागा किती? बागा नाही एवढी बागा म्हणजे एवढेच. बागायती पिकअप शेती म्हणजे ऊसही असते. ऊसाला तसं बागा म्हटलं जात नाही. बागायती शेती म्हणजे बागा असते. आणि हा ती भाजीपाला शेती सगळी. भाजीपाला किंवा तुम्ही जे काही नगदी पिकं करता, कापूस, ऊस, बरोबर आहे. तुमचं नाव सांगा दोघांच्या आधी. माझं नाव पुरुषोत्तम ढाळे. हा, माझं पांडुरंग बिरंगळ. अच्छा. गाव तुमचं? पत्ता? तरडगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. गाव तरडगाव आणि जामखेड तालुक्यात. आता सुरुवात कशी झाली तुमची? सुरुवात म्हणजे आम्ही कृषी अमृत आणलं होतं पहिल्यांदा, ऊसाला वापरलं 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी तेव्हा बागा नव्हत्या. अच्छा, बर. मग ते ऊसाला नुसत्या कृषी अमृतनी रिझल्ट लागला होता. वजन जास्त खायचा ऊस कृषी अमृत मुळे. बर. हा, मग लक्षात आलं. मग आम्ही काय केलं, प्युरो लावला त्यो, पण त्याला आम्ही पूर्ण रासायन वापरलं. रासायनी निमटुडे यायला लागला. नाही, ऊसाचं तुमचं ऍव्हरेज वाढलं, वजन वाढलं. हा, कशाने? कृषी अमृत. कृषी अमृत. तुम्ही केमिकल का वापर? तिथं आम्ही म्हणले केमिकल जरा होता सर, सोपं राहतं. हा, सोपं राहतंय वापरायचं. पहिल्यापासून वापरलेलं सगळीच वापरतात, वापरायचं सवय ठेव. पण ती केमिकलनी काय व्हावं लागलं, 2 वर्षात बाग खराब झाली. मग ही नवीन बाग लावायची होती. हे म्हणला काय, मी म्हणलं आपल्याला केमिकल वापरायचंच नाही, केमिकल चांगलंच नाही. डायरेक्ट ह्याला सांगितलं. मग म्हणला खत कोणचं वापरायचं? मग शेणखत टाकू इटून. मी म्हणलं शेणखत तर आपण वापरूच, पण SCTचं खत 1 नंबर आहे, त्याचा आपण प्रयोग करू. तो म्हणला कसं काय, तुला कसं काय माहिती? मी म्हणलं उसाला मी टाकलं होतं, त्याचा रिझल्ट असा लागला होता. मग ह्यो म्हणला चल. मग आम्ही ह्यांचा शोध काढला. मग ह्याला थोडं पटलं, तरी हो म्हणायचा कसं काय बाबा, नाही आपण हेच वापरू. नाही म्हणलं हेच वापरायचं आपल्याला. आणि मला सध्या हेच वापरायचंय. कवर झाली तर झाली, नसतं सोडून देऊ, आपण उपटून काढू, पण मी बी हेच वापरून बघतो. मग दोघांनी पण आम्ही आणलं. आणल्यानंतर कधी आणलं? कृषी अमृत आणलं. कृषी अमृत आणलं, सगळा बेसळ डोसा आणला, RNPST सगळं आणलं आम्ही, रूट.
सगळं आणल्यानंतर मग आम्ही पहिला डोस घातला. पहिला डोस घातल्यानंतर ही झाडं एकदम चकाकी पीएच वगैरे सगळं आणलं. सगळं आणलं. सगळं हो याला पहिला डोस घातला. पहिला डोस आम्ही गाडी सर आपल्याला गेला 50 किलो. याला किती क्षेत्र आहे? 1.5 एकर. 1.25 एकर आहे. 1.25 एकर. झाडं किती आहे? 1600. किती बाय किती वेळ लागवड? 1680 झाड आहेत. त्यातली 80 झाड सोडून दिले, 1600 पकडले. किती बाय किती वेळ लागवड केली? 9x4 ची लागण आहे. अच्छा, म्हणजे 9x4 वर तुम्ही लागवड केली. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1680 झाड बसली होती. बरोबर. 70-80 झाड माझ्याकडून गेले. बरोबर. 1600 झाड क्लिअर आहेत. ओके, आता 16 झाड हो. 1600 झाडांमध्ये तुम्ही बेस लोस मध्ये आता पण किती वेळा RMP दिले? आम्ही 3 वेळेस दिले. याला याला 3. म्हणजे हा लावला कधी? हे डिसेंबर 23 ची लागण आहे. 10 डिसेंबर 23 डिसेंबर 10 डिसेंबर 10 डिसेंबर 2022. मग आता 23 डिसेंबर गेला, 1 वर्ष झाले. आणि आता किती महिने झाले? फक्त 1 वर्ष 6 महिने 7 महिने. 1 वर्ष आणि जुलै चालू आहे 7 महिने झाले. बरोबर आहे ना? तुमचं बाग किती वर्षाचं? ते कोरोनात लावलेला बाग आहे. माझा बाग शेजारीच होता. ते पाळीला रांजे ठेवलंय का काळ, तिथं बी बागच होता दोघांचा. हा. पण ती आम्ही पहिल्यापासून आम्हाला सॉइल चार्जर काही टेक्नॉलॉजी माहितच नव्हती. आम्ही अनगोवानी त्यावेळेस बी ह्याला म्हणायचो चला आपण आणू, विश्वासच ठेवत नव्हता. मग एकट्याने मी म्हणलं हे वापरतो ते आपण वापरा, पण ती माझ्या लक्षात आलं हे खराब होतंय रासायनिक. नंतर मग मी म्हणलं आपल्या ओसाला रिझल्ट लागला होता. म्हणजे तुमचं व्हिडिओ बी मी बघायचो ना सारखा युट्यूबला. व्हिडिओ बघून ती डाळिंब ही एकदम मस्त दिसायचं, त्याचा रंग चकाकी ही. मग ती आम्हाला ती मला गोडीच लागली. मी रोज व्हिडिओ बघू लागलो. एक व्हिडिओ बघितल्याशी मी झोपतच नव्हतो. पूर्ण व्हिडिओ बघायचो, नादच लागला तेव्हा. आणि मग ती नाद लागल्यामुळे ती डोक्यात बसल्यावर मी म्हणलं काही झालं तरी मला आणायचं तुला हे म्हणला. मग मी बी आणतो. मग आम्ही दोघांनी एकदम तुमची गाडीच बुक केली. अच्छा, किती? मग त्यावेळेस पहिल्यांदा टाकलं याला, त्याला पण याला पण. मग दुसऱ्यांदा कधी टाकलं? दुसऱ्यांदा 2 महिन्यांनी टाकलं. 1 तारीख सुद्धा इकडे तिकडे होऊन दिली. बर. नंतर परत तिसऱ्यांदा बी टाकलं. हे सर माहिती. आता 2 महिन्याला डोस सर. रेग्युलर छाटणी कधी गेली होती? छाटणी जानेवारीला एंडिंगला सगळी 20 जानेवारीला छाटणी चालू केली ती. जानेवारी एंडला सगळी पूर्ण झाली. फेब्रुवारीच्या 5 तारखेला पहिला डोस भरला होता. बरोबर. RMP ते सगळं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. आता परत कधी टाकलाय? मग तोच शेवटचा मे मध्ये टाकलाय ना. तोच शेवटचा. त्याच्यानंतर नाही टाकला. त्याच्यानंतर जर डोस असता मला वाटतं ही साईज अशी असती, आणखी सगळी डबल असते. तर बळ आणलं आम्ही दोघांनी. काय असतं माहिती का, सगळ्यात मेन प्रॉब्लेम हाच राहतो. आणि काय राहतं की तो जो म्हणजे जो पहिला जो पिरियड असतो ना, कोणता? सपाटीचा नाही, माल सुरू होईपर्यंत. बरोबर. चला टाकायला आम्ही काय म्हणलं सर, तुम्ही आता छानला पुन्हा टाकून टाका, एवढे 2 तर टाका. आणि मग त्याला सांगितलं माल पोचणार नाही बरं का, समक्ष येईन आपल्याला. ही संख्या बघा, मला नका बघू. या संख्या बघा तुमची, याला फुगवून कशी करायची. लेकुरी झाली उदंड. हे जे खाली फांद्या वाकल्या ना, याचं कारण त्याला जास्त माल लागला म्हणून नाही. हे बघा तुमच्या मागं पहा, हे बघा मागं पहा, इकडे मागं पहा, सर मागं सारखं मागं. हे बघा बघा इथे अख्ख्या वावरामध्ये आता वरून ड्रोन मध्ये दिसलं आपल्याला खाली पसरेल सगळे. म्हणजे त्याने अंग टाकून दिलं खाली. अंग काही टाकी तो माणूस जास्त जीवाच्या ओव्हरलोड झाला तर टाकतं ना, अंग टाकून देतो. त्याने अंग टाकून दिलं. काही नाही अंग टाकलं, काही नाही, पर जीवच सोडला फांद्यांनी. त्याचं कारण काय? लेकुरे झाली उदंड. परंतु त्या लेकराला आता बघा, लेकराला जन्माला तर आलं का बरं का तुम्ही, जोपर्यंत जन्माला येईल नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, काढीत होतं. गर्भधारणा झालेली नाही तोपर्यंत ती ताकद कुठं राहते? शरीरात राहते. गर्भधारणा झाली की ताकद कशात जाती? फळामध्ये. मग ती ताकद फळ पोषेपर्यंत ती वाहतच राहते. मग पार तिकडं फांदी संपून गेली तरी चालेल. काडीमध्ये जी ताकद राहते ती एकदा फळात उतरली का मग फळ पिकेपर्यंत ती दम नाही काढीत, मग ती वाहत राहते. म्हणून ते फांदी काय होती? कमकुवत. मग तुम्ही तेवढं जर अन्न खालून दिलं परत डबल तर काडी परत भरत राहते. मग काडी भरणे, फळ पोसणे जर क्रिया चालू राहिली तर मग झाड वाकत नाही. होईल, लक्षात घ्या. शेवटी किती जरी वार आला, मला सांगा, आईला कधी पोटातलं लेकूर जड झालं का? नाही. मग ती घाट चढू द्या, नाही तर डोंगर चढू द्या, नाही तर पोहायला जाऊ द्या. कळलं का? वारा येऊ द्या, नाही तर वावदान येऊ द्या. जर त्याला ताकद आहे खालून, तुम्ही त्याला साथ दिली कधीपर्यंत? माल लागेपर्यंत. आणि माल दिसायला लागला, आता आला हातात, आता बस थांब, आता मालाचे पैसे येऊ दे मग भरू.
खरे खोटे तर ती परिस्थिती होते, त्याच्यामध्ये काहीच नवल नाहीये. इथं शेतकऱ्याची सवय किंवा त्याची परिस्थिती कारणीभूत असते, त्याची विचारसरणी कारणीभूत असते. तर ह्या मानाने मी तर असं म्हणेल, या भागामध्ये लोक 3-4 महिन्यात पैसे पाहता, त्या तुलनेमध्ये तुम्ही भरपूर दम काढला. बरं का? बरोबर आहे ना? तसं आमच्या हिशोबाने हा माल निम्म्या साईजचा आहे. बरोबर. हा याच्या दुप्पट साईज होईल, पण गोडी तुफान असेल याला. वजन बी खाते राव. ही रसायनवाला एवढं मोठं असतं तर खात नाही ते वजन मी तर गर बघा, चमक बघा, चमक किती आहे, गर किती, बरोबर आहे ना? म्हणजे आपण त्याची चमक, गर वगैरे सगळं बघू शकतो. किती शुगर किती लगेच चमकते बघा. सूर्य जर पाहिलं नाही बघा, हे बघा चमकतो का नाही? चमकतो. चमकला का समजायचं काय आहे? शुगर आहे की नाही? टेस्ट करून बघू ना. आंबट गोड चव जी आहे आणि कुरुम कुरुम, या माणसाला ते तोडायला लागले, त्यांनी खाऊनच आणला. म्हणजे माणसाचा जीव कधी पडतो? कधी पडतो का? ते आकर्षक असलंच पडत ना. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही तर काही गोळ्या खाला असं, तिथं कोण ज्यांनी खाल्लेलं नाही? तुम्ही खाल्लं की त्या मालकाला माहित नाही ह्याचं वजन किती भरते. मी म्हणलं 700, 800, 600 प्लसच आहे. मी काट्यावर वजन केलं, मग ह्यांना फोटो टाकला. ज्यांनी खाल्ले त्यांनी मला खाऊन सांगा कसं आहे, सांगा बरं. वाचताना कसं वाचतं ते कट. खाओ खाओ. पाठीमागे कोणी पिरूला हात लावत नाही. 5-4 अजून 4था डोस पाहिजे होता का? हा, 4था डोस पाहिजे होता याला. 4था नाहीच येतो. त्याच्या दृष्टीने 4था कसं काय होईल? धरल्यापासून किती आहे? 3रा. मग रेस्ट मध्ये टाकाय पाहिजे होता. आता हे वेळेस घाल. म्हणजे आता याची आता किती वजन भरतं? 600, 700, 800. काय बात करता? हा, आपण काट्यावर आणि फोटो असं आपल्या ह्याच्यात सगळं, म्हणजे जरी एवढी असलं तरी ती 200 प्लस 150 प्लस. तो एवढा पिकलाय तरी पण झाड म्हणते थांबा, त्याला अजून मोठा करतो. बरोबर आहे, देत नाही तो असं नाही. तुम्ही जर ब्राह्मणांच्या घरात गेले, मारवाड्याच्या घरात गेले, पोरगी पार 25 वर्षाचे होऊ द्या, 27 वर्षाचे होऊ द्या, तरी लग्न करते नाही. का बरं? तेव्हा थांबा, अजून शिकू द्या, थांबा, अजून जरा तिच्या मनाने जगू द्या. खरे खोटे? का बरं माहितीये का? विचारांची समृद्धी, आर्थिक समृद्धी. आणि आपल्या गरीबामध्ये काय, गरीबाचं कसं आहे, पोरगी जड होती, हे लोकांचं धन आहे, पहिलं जाऊ द्या. वाढवतानाच तिला कसं वाढवता, मी नाव नाही ठेवते, वस्तुस्थिती सांगतो. धन कोणाचं आहे म्हणत्या? बरोबर आहे. बरोबर. म्हणजे काचेचं भांड आहे आणि लवकर जाऊ द्या. हे काय म्हणजे ह्या विचारांनी आपल्या लोकांनी स्वतःला मागे ठेवलं. त्यांना बेहा किंवा सगळ्यांना. हा, म्हणजे घाबरत मुलाबाळां. आपण वैदिकची शेती करतो ना, याच्यामध्ये त्या झाडाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. होऊ द्या मोठं, अजून होऊ द्या अजून मोठं. म्हणजे त्या झाडामध्ये भरपूर काय आहे, ताकद आहे, आणि ते अजून त्या फळाला सोडायला तयार नाहीये, म्हणून त्याचा देठ येतो. कळलं का तुम्हाला? बरोबर. हा, झाड म्हणतं मी माझ्या फळाला सोडणार नाही, कारण माझ्यामध्ये अजून काय पोसायची ताकद आहे, मी अजून त्याला पोसू शकतो. म्हणून तो बाप ओढून धरतो त्या पोरीला, नकोच म्हणतो, किंवा पोराला म्हणतो नको जाऊ नोकरीला, थांब. आलं लक्षामध्ये? शिक पुढे, अजून स्वतःच्या पायावर उभा राहा. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे का ही प्रकृती जी आहे ती आपल्याला काहीतरी सांगत असते प्रत्येक कृतीमधून, फक्त आपल्याचा अर्थ कळत नाही. काय अर्थ तुम्हाला? आज मला सांगा, तुमचंच भाग आहे, तुमच्याच भागामध्ये तुम्हीच केलेली पेरूची बाग आहे जी केमिकलवर होती. एक तर लोक बागाच करते नाही. तुमच्या उपटलेली बाग पाहून ज्याला कोणाला मनात आलं बी असं, हा लय जाण्याचं येत मलाच नव्हती. त्यांची अंकुर मनातल्या मनातच फुटली, जळाली. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही समजा सोयाबीन पेरलं, मका पेरली, काहीतरी पेरलं, आणि थोडी ओल सापडली ना, अंकुर फुटला आणि त्याच्यावर ओल गेली उडून आणि पाऊसच नाही पडला. म्हणजे अंकुर जसा त्या जमिनीमधल्या बियाचा तसं तिला जळून जातो, वापसा उडून गेला जातो का नाही? तसं इथल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी यांची बागा पाहिल्या तुमच्या केमिकलवरच्या, यांनी उपटली पाहिली, त्यांचे पेरूची बाग लावायच्या अंकुर मधल्या मध्ये जळून गेले इच्छे. बरोबर आहे की नाही? मग ते अंकुर आज ही बाग बघून काय झाले, आणखी ताजे तवाने झाले. आता तुमची पाहून हिंमत वाढली की नाही सगळ्यांची, का आपण सुद्धा पिकू शकतो, ते बी बडे आरामसे. आम्ही रोज तुमचा व्हिडिओ बघतो, काही कामच नाही ना. मग व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपतच नाही. सरांना झोपत नाही की तुम्ही रातचं उठा की 12 वाजता, तरी ती जबाब देतात लगेच उत्तर आहे. नाही, नकार नाहीच आहे, फक्त बघणार पाहिजे. तपास तर ह्याच्यावर नोकरी मावा हे आला असता,
मिलीबग सगळ्यात प्रेम त्याचं राहतं याच्यावर. पेरूच्या बागेवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा जीव म्हणजे मिलीबग. शेतकऱ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. त्याच्यावर कुठे मिलीबग दिसत नाही, काय नाही तुम्ही कुठे. तुमच्या बागेवर बघा, मला सांगा, मी नेहमी सांगत असतो, तुमच्या मुलाबाळांवर तुम्ही प्रेम करा, म्हणजे लोक नाही करणार. हॅलो, तुम्हाला वाटतं ना आपल्या पोरांवर दुसरे कोणी प्रेम करू नये, मग तुम्ही करा. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आपले मुलं दुसऱ्याच्या आहारी का जाता? समजा आपल्या मुलाला वाईट संगत लागत असेल, आपली मुलगी समजा दुसऱ्याच्या आहारी जात असेल, त्याचं कारण काय? आपण त्यांना वेळ देत नाही, आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पैसे गंज कमवताना त्यांना वेळ देत नाही, त्यांच्याबरोबर हसत खेळत नाही, त्यांच्याबरोबर तुम्ही मस्ती करत नाही, मग ते दुसरे कोणाबरोबर तरी मस्ती करतात. माणूस आहे, त्याची गरज आहे. तसं तुमच्या झाडावर जर तुम्ही नाही प्रेम केलं ना, मग त्याच्यावर रोग प्रेम करता, किडी प्रेम करता. हॅलो, नाही यांचे प्रेम लय भरमसाठ 24 घंटे इथेच, कधी फोन करा, कुठे बागेत आहे. सकाळी आंघोळ केली ना, सकाळी 6:30 माणूस बागेत असतो. अशा रस्त्याने प्रेम सोडत नाही. पाऊस येऊ मी येणार म्हणजे येणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात तुमचं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळेच तुम्हाला योग्य मार्ग सापडला. आज तुम्ही वैदिकचं पोषण दिलं तर ही परिस्थिती आहे. तुम्ही केमिकलचं पोषण तुम्हीच देत होते पूर्वी, तर काय परिस्थिती? किती वर्षात बाग उपटली? मी कोरोनाच्या लागलं, म्हणजे पेरूची बाग लावली, कोरोना आला. त्या कोरोनाच्या 2 वर्षात मार्केट बंद होतं, त्यामुळे काय जाणवलं नाही. आम्ही ती बागच मोठी करीत बसलो. बरोबर. पण ज्या वेळेस ती माल आला ना, त्यावेळेस मी म्हणायचं हे आपल्याला काही नको, मी जातो पुण्याला, हे कोणीतरी करा. मला शेतीच करायची. असंच मजुरीला जायचं होतं, मजुरी करायला. शेतीच मी शेतीच सगळी सोडून देणार, पुण्याला जाणार होतो. माझी सगळी परवडतच नाही, शेतीच नकोय, शेतीत नाहीच काय, इतका कंटाळलेला माणूस आहे. खिशातलं आता पाहिलंय बसायचं असलंच काम आहे शेतीत. अंकुर तिला जळून जात. काहीच राहत नव्हतं. ह्यातलं घ्यायचं आणि त्यात खर्च करायचा. आणि जर समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे, 5 एकरचं बियाणं आणून पेरलं आणि पाऊसच नाही आला तर सगळं सपडा साहेब. त्याच्यामुळे पुण्याला जायचं होतं. अशा डेअरिंग केली. तुमचा बाग पिवळा का बरं? मग ती रासायनिक वापरले आम्ही पहिले. भागीदारी केलेलं आहे ना. मग आता काय करणार आपण? आम्ही दोघं बी असून काय कळून काय करतात? मालकाच्या पुढे सत्ता पण कोणाला चालत नाही. त्या बागेला आपल्या कोणाच चालत नाही. तुमचं SCTच आम्ही खत घातलं होतं, अशी कळी निघली होती, पण जे जर नाही का त्याची जमीन आहे त्याने अख्खी कळी तोडायला लावली. हे काय केलं? मी हिजेट लावलं सर, तो पाया लावून मजूर नसतं आमचं सध्या होम 75-80 हजार बसला असता. एका झाडला 600-700. मी आलोय एवढं. रासायनिक आम्ही वापरून गेल्या वर्षी तुमचं डोस भरल्यावर तितकी कळी आलती. म्हणजे ते चूक करू नये परत एवढं रिटर्न एवढं. मला काय जबाब द्या हीच कळा ना त्यांना. तुम्ही एवढी मोठी चूकच का केली? ह्यांना बोलून घेतलं मी तेवढं आलो. त्यावेळेस काय करायचं, निर्णय काय करायचं? मग पुढे समजून सांगायचं ना भाऊ. नाही ना, समजून पुढचं ऐका ना. समोर सर हे का तोडलं तुम्ही? ते म्हणले आम्हाला गरमीमुळे आम्हाला ह्याला डाग येऊ शकते. नाही म्हणलं उन्हाळ्याच्या हिट मध्ये त्यांनी ते म्हणायचे, उन्हाळ्याच्या हिट मध्ये आल्यावर डाग पडायचे, म्हणून आम्हाला 2 जण लय सांगणारी पट्टी दांडगाली होती. ती कळी तोडायला लावली आम्हाला गेल्या वर्षी. ते म्हणले उन्हाच्या प्लास्टिकच्या ह्याने म्हणजे चट्टा पडून. गेल्या वर्षी हीच सांगायचो, चट्टा पडून म्हणले आता नका धरू, परत धरा पुढच्या महिन्यात, म्हणून त्यांनी कळी तोडली. त्यांची बी काही चूक नाही, पण त्यांना म्हणजे अनुभव तसा अनुभव सर काय होतंय, राशनवरती परिणाम होतोय. तुम्हाला मागाशी नाही म्हणलं ट्रॅक्टर ड्रायव्हरला तुम्ही जर कार मध्ये बसवलं चालेल का? तो कारचा हाऊजिंग तो उंटायतो. हा, तुम्ही कारवाला ट्रॅक्टरवर बसू शकता. तो किमान त्याला जजमेंट आहे थोडं, बरोबर आहे की नाही? म्हणजे नवीन तंत्रज्ञान आहे. SCT वैदिक हे पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान. मार्केटमध्ये जे केमिकलचं तंत्रज्ञान आहे त्याच्यापेक्षा हे जे कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जसं मी ज्यावेळेस ट्रॅक्टरवर बसलो, मला अनुभव नाही, मला माहिती, पण माझ्याकडे एक विश्वास आहे आणि मी दुसऱ्याच्या सल्ल्याने काम करू शकतो. योग्य जर ट्रेनर असेल तर मी त्याचं ऐकू शकतो. मग त्या विश्वासाने मी बसलो, बरोबर आहे की नाही? आणि त्याचे सल्ले, त्याचे मार्गदर्शन मी सगळं ऐकत इथपर्यंत आलो. मी थोडं सुद्धा माझं स्वतःचं डोकं चालवलं नाही. मग त्याचा अनुभव मी अनुभवाला वापरला. तसं तुम्ही SCT वैदिक वापरणाऱ्या शेतकऱ्याच्या बरोबरीने जर तुम्ही सल्ला मसलत करून पुढे चालले तर सक्सेस व्हाल. मी जर माझं कारचं ज्ञान जर वाचवायला गेलो असतो तर मला वाटतं मगाशी त्या कॅनल पाशी पुढे आलोच नसतो. आम्ही आलो असतो, पण माणसं मुंडकं पुढे आलो असतं. माझं निम्म लक्ष ट्रॉली होतं तरी मी पुढे चालत होतो. तसं SCT तंत्रज्ञान वापरलेल्या शेतकऱ्यांनी घाबरलं नाही पाहिजे, कारण एवढे हजारो शेतकरी आहे ना वापरणारे, बरोबर की नाही? मी काय नाही घाबरलो, कारण या रस्त्याने ऑलरेडी मी चाकाऱ्या पाहिल्या ना, भरपूर ट्रॅक्टर गेलेले, बरोबर की नाही? जर पलटी व्हायचं असते त्याच्याबद्दल एखादा पलटी झाला असता का तरी, म्हणजे होत नाही. तर आपण घाबरायचं काही कारण नाही. म्हणजे थोडक्यात आपण विश्वास ठेवला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि हिंमत ठेवली पाहिजे.
आपण जे बघतो की शेतीमध्ये शेतकरी जे घाबरलेले त्याचं कारण काय आहे? जर मी कार चालवली तर ट्रॅक्टरवाल्याला चालली नको, आणि जर ट्रॅक्टर चालवायचा असेल तर कारवाल्याला चालला नको. मी ट्रॅक्टर बसलो, मी पण कारमध्ये एक्सपर्ट आहे. कारमध्ये एक्सपर्ट असा एक्सपर्ट आहे का तर मी सांगायची गरज नाही माझं कौतुक, परंतु मला सांगायचं एवढंच आहे, आजपर्यंत मी कमीत कमी 2-1 लाख किलोमीटर गाडी चालवली असेल, पण मी अजून कोणाला धक्का लावलेला नाही. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये आपण त्याची समरूप आहे, आपल्याला एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये, आपला अनुभव आहे, लाखो किलोमीटर चालवण्याचा अनुभव आहे. याचा अर्थ मी ट्रॅक्टरमध्ये एक्सपर्ट नाही ना. नाही. म्हणजे तुम्ही केमिकलमध्ये किती जरी एक्सपर्ट असले पण तुम्हाला एससीटी वैदिकचा अनुभव नाही आहे. एससीटी वैदिक ही पूर्णपणे वेगळे तंत्रज्ञान. एससीटी वैदिकच्या तंत्रज्ञानामुळे डाळिंब लावायची. होय, रान तयार करून ठेवलंय सर इथं. अरे बाप, तयारी फेरी कसं करून तेल ठेवलंय. येतोय तीच बघायचं, कसा तेल येतो तीच बघायचे आम्हाला. क्या बात आहे. टाळ्या. डाळिंब लावायची. आत्ता पटलं आपल्याला. तेल्या कसा येतो हेच पाहिजे मला आमच्या मी शेतात. आता माझ्या नगर जिल्ह्याचा आहे असं वाटायचा अभिमान वाटायला मला. मी नगर जिल्ह्याचा आहे असं सांगण्याला मला अभिमान वाटेल, खरंय. कारण माझी हीच इच्छा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटतं पहिल्यांदा असं झालं आम्ही का 5 तास प्रवास करून आम्ही पहिली व्हिजिटला आलोय. नाही तर आम्ही कमीत कमी 1-2 तास प्रवास करून पहिली व्हिजिट करतो. विचार करा, आम्ही डायरेक्ट सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्री आलोय. हो, चला. फक्त तुमच्या व्हिजिटसाठी आलोय. 2 व्हिजिटसाठी किती आलोय? 5 तास ड्रायव्हिंग करून. ती बी काय साध्या सुद्धा गाडीमध्ये नाही आलेलो. म्हणजे जी गाडी तासामध्ये 100 किलोमीटर जाऊ शकते त्या गाडीत आलो. बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की एवढं महत्व काय आहे, कारण मला तळमळ आहे की ह्या भागामध्ये विकास व्हावा, चान्स आहे, वातावरण आहे आणि तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे. एससीटी मध्ये तंत्रज्ञान हे कोरडवाहू शेतीसाठी किती मोठे आहे, लय मोठे. ज्यांना पाणी नाही त्यांना तुम्ही काय म्हणले अमृत जल 1 नंबर आहे, हे तुम्हाला कळलं, बाकीच्यांना का नाही कळत? आम्ही अमृत जल काय केलं सर, ड्रिपद्वारे दिलं, फवारणीद्वारे बी दिलं. म्हणलं तुम्ही अमृत जल नाही का अमृत जल, म्हणलं घाबरूच नका, दुसरं काहीच नाही, पण अमृत जलवरच आम्ही ही लावलं. अमृत जलचं पाणी करायचं हा, आणि फवारायचं आणि सोडायचं. चमत्कार. आता नमस्कार आहे आज. कसलीच बाग सुकली नाही बघा सर, अमृत जल मुळे. ताण किती होता पाण्याचा? मे मध्ये थोडा ताण पडला होता, नाही तर ताण नव्हता. पण म्हणजे 5-7 दिवसाचा ताण पडला होता ना. हिट होती ना भाई. पाण्याचा ताण जरी असेल तर हिट किती होती? इतके भरमसाठ लय हिट. मी 2-2 दिवसाच्या बाऱ्या होत्या आमच्या मोटरच्या. मी 8 तास कंटिन्यू चालवायची मोटर. बर, एवढी बी पाण्याची काही गरज नाही, पण लागतच होतं, दमत हिट होती जास्त. काय करायचं? मल्चिंग करायचं. पाणी कमी लागावं यासाठी काय काय मार्ग आहे? मल्चिंग करा, पाल्या पाचोळ्याचं, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो वाढवा, म्हणजे बेसल डोस वाढवा. अमृत जलचा वापर तुम्ही केलाच. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय करू शकता? सगळ्यात महत्वाचं वॉटर चार्जर वापरू शकता. वॉटर चार्जर भरमसाठ म्हणजे तुम्ही ह्याच्यामुळे पाण्याच्या क्षमतेवर मात करू शकता. उलट तुमच्याकडे पाणी कमी आहे ना, हे तुमच्यासाठी वरदान आहे. नाही आता कसं आहे, काय वरदान आहे का? वरदान आहे, वरदान. आम्ही तर पाणी नाही म्हणून बेकार झालो. अरे बापरे, तुम्हाला कधी बघा, ज्यांच्याकडे पाणी जास्त आहे ते पाणी जास्त असल्यामुळे काय झाले? बरबाद झाले. बरबाद नाही, बरबाद झाले. पीक नाही, शेतीच नापीक झाली. त्यांचं पाणी काय झालं? पूर्ण क्षारपट झालं. त्यांच्या जमिनी क्षारपट झाल्या, पूर्ण पांढरी खार आहे त्यांच्या. तुम्हाला सांगतो काही काही भागामध्ये पाणी एवढं खारं झालेलं आहे का पाणी भरलं का पीक जळून जातं. तुम्ही स्वयंपाकाला ते पाणी वापरू शकत नाही, तुम्ही कपडे धुवायला पाणी वापरू शकत नाही, तुम्ही जनावरांना प्यायला वापरू शकत नाही. असं पाणी झालेलं त्या लोकांचं. त्या लोकांची शेती टिकल का? नाही. मग तशीच परिस्थिती कशाची आहे आज त्या भागात शेतकऱ्यांची आहे. मग ते जास्त पाणी आहे म्हणून परेशान आहे आणि तुम्ही पाणी नाही आहे म्हणून परेशान. आता मग सुखी कोण? हे तास झालं. शादी का लड्डू, जो खाए वो भी पछताए, जो ना खाए वो ज्यादा पछताए. खरे खोटे. याचं कारण काय माहिती का? याचं कारण शादी नाही आहे किंवा याचं कारण पाणी नाही. याचं कारण आमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. शादी वाईट पण नाही चांगली पण नाही, तसं पाणी चांगलं पण नाही वाईट पण नाही. आम्ही त्याचा वापर कसा करतो त्याच्यावर अवलंबून. काय माहिती तुमचं? ज्यांच्याकडे जास्त पाणी आहे ते जास्त वापरत्या, आणि ज्यांच्याकडे पाणी कमी आहे ते कमी पाण्याच्या भीतीने वापरते नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे, जर झाडांना पाणी नसल्यावर जर मरत असते, हे तुमच्या आजूबाजूला असलेले आंब्याचे, तुमचे लिंबाचे, बाकीचे जे झाडं आहेत ते केव्हाच मरून गेले असते. त्यांना लिंबोळे कसे खायचे? ते उन्हाळ्याचं पण कारण आंबे कसे खायचे?
प्रत्येक झाड हे आपल्यासाठी गरज असलेलं पाणी पावसाळ्यातच जमिनीत धरून ठेवतं. माझं स्वप्न आहे काय माहिती का, ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी ना आपल्या घरामध्ये रोज दिवाळी साजरी केली पाहिजे. होणार आहे 100% होणार आहे. ते बी आनंदाची दिवाळी. आरोग्य पण आहे आणि सगळं टक लोक राहणार आहेत. फक्त हे तुमचे प्रोजेक्ट वापरावं. क्या बात क्या बात. हे रसायनकडे जर गेले ना ह्यांना कपडे सुद्धा भेटणार नाही. दिवाळीला कपडे नाही खायची पंचायत होईल, जमिनी पिकणारच नाही. दिवाळीचे कपडे आपल्या ह्याच्यात आता सर मुळी बागान गांडूळ तयार झाले. हो सर तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचं वडील ज्यावेळेस मी बारीक होतो तेव्हा 4 एकरात 1 गोणी रासायनिक पेरायची. पुन्हा हळूहळू 4 एकराला 2 गोण्या घेतल्या. पुन्हा हळूहळू 4 एकराला 4 गोण्या लागायला लागल्या. आणि पुन्हा दम्या एकराला 1 गोणी चालू केली. पुन्हा तर एकराला 4 आणि 5 गोण्या चालू केल्या घालायला, तरी पीक नीटच येत नव्हतं. आता विषयच नाही, त्याचा विषयच घ्यायचा नाही. जे करते ते म्हणजे ते रासायनिकचं खत मला सांगा दरवर्षी वाढवत का बरं गेले तुम्ही? कारण मागच्या वर्षी टाकलेलं गेलं कुठं? त्याचं विष बनलं ना, राहतच नाही ती. मला सांगा तुम्ही जर बँकेत पैसे टाकले तर तुमचं दरवर्षी त्याचं व्याज वाढत गेलं पाहिजे ना, आणि मुद्दल वाढत गेली पाहिजे. तुमची मुद्दल आणखी काय होऊ राहिली? कमीच व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही चुकीचं काहीतरी करू राहिली. बरोबर की नाही? रासायनिक तुम्हाला सांगतो उडत असे प्लॉट आमचं जळायला लागले पिकाचे उडीद. यांचं विचारा. त्यांना सांगितलं ना, त्यांना सांगितलं 9-10 क्विंटल जर नाही झालं तर पैसे नाही द्यायचे. त्यांना विचारा किती बी जळून द्या, पैसे नाही घेणार. फक्त टाका आणि फसू नका केमिकल टाकून. नाही तर केमिकल टाकून नाही पैसे. केमिकल डोक्यातच नाही. आणि ज्याला बघायचं ना त्यांनी लांबून बघून द्या ना. त्याला वाटत तो चालला खड्यात उतरतोय का वर येतोय अशी बघ. वाफे करा. फक्त शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे कृषी अमृतची एकच गुणी वापरा, एकच वापरून बघा. त्याच्या विश्वास तुमचा बसला ना तुम्ही कृषी अमृतला सोडितच नाही. तुम्ही कृषी अमृतवर प्रेम करता. आता नवीन जे आलेले ते सम्राट मी रात्री त्याला येड लागलं. चालू असतं आमच्या त्याला येड लागला. आमचं काय दुसरे डोक्यातच नसतं. मिरॅकल आणि सम्राट. अरे बापरे, ते तर माझे लेकर आहेत. आता घ्यायचे तुरीला आणायचे ना आम्हाला. तुरीला ते सगळ्यात लाडके लेख आहेत. तुम्हाला माहिती शेंडे फळ किती प्रिय राहतात. तसे हे 3 शेंडे फळे तुम्हाला सांगतो. हे शेंडे फळ एवढे जबरदस्त आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ते तर असं समजा की एक संजीवनी. तुम्ही ते जर टाकलं ना, तुम्ही असं म्हणले ना बिंदास झोपा काढा, बिंदास झोपायचं. तुमचं पीक येणार म्हणजे येणार. 2 पाऊस होणे तर 3 पाऊस होणे. मग तो कांदा असो, उडीद असो, नाही तर तुमचं सोयाबीन असो, नाही तर मका असो. ते दाणेदार स्वरूप मध्ये ना. खतरनाक पाऊस उतरला इथं ना. इथं बंगला जवळ सर घाबरून नका. नाही मी पावसात उभं राहील. मला काय नाही सर ह्याचा शेंडा कधी कमी होणार बरं? आता तुम्ही खालूनच जर इतकं सुरू केलं कसं चाललं हे थांबायचे तरी कधी? आता तो तुम्हाला थांबवायचा थांबू शकतो आपण त्याला, परंतु त्याला द्यायचंय तुम्हाला. मग काय करायचं? मग त्याला द्यायचंय तुम्हाला. मग द्यायचं असलं ठीक आहे, पण लय चाललंय. तुम्हाला सांगतो हे जे फांदी ना इथून इकडे काळी आणि इथून इकडे पांढरी, पण ते काय फळ आहे ना, असू द्या ना, फळ असू द्या, ती कट करावं लागतं. तिथून नाही कट करायची, तिथून नाही करायची. बघा केलं तर मग पार नाकाला शेंडा मारायचं. फक्त काय मारा? शेंडा. हा शेंडा आहे ना, फक्त शेंडा मारायचे. नाही तर हे जर कट केलं तर लगेच फळ धरणं चालू होईल. शेंडा मारा, काहीच करू नका. हा शेंडा आहे की नाही, हा शेंडा मारून टाका. हा कोवळा आहे की नाही, कोवळा हा मारा. बघा कोवळा सहज फुटतो पा. त्याला काचरी नको, काही नको, नाकळीच. तुम्ही जर शेंडा खुडला आणि तुम्ही त्याला आता शिलाजीत द्या किंवा त्याला तुम्ही आता बेसल डोस द्या, काही पण द्या, लगेच तुमचा माल परत चालू. तुम्ही तोडू तोडू हैराण. चालतंय ना. हे असंच आहे, वरून दाणे टाका, खालून पीठ काढा. तसं आहे, हे खालून ताकद द्या, वरून फळ काढा. मग आता शेंडा खोलल्यावर आपण खालून शिलाजीत आगार याला मिळालं ना सगळं, ते फळांना वगैरे सगळ्यांना शेंडा आणलं. बघा मला सांगा, पाणी तुम्ही अडवलं, समजा तुम्ही इथं पाणीची बारा आला, इथं पाणी अडवलं की नाही, तर पाणी काय होणार? खोडू सरकणार पाठीमाग. सिंपल. सर सांगायचं की ही कवा हाणला असता शेंडा. मग आतापर्यंत जो प्रवास आहे आपला, याच्यामध्ये तुमचा जो खर्च आहे तो किती झाला आहे आपल्या वैदिकचा? वैदिकचा बघा ना, 1.25 एकरचा. टोटल गोण्या पहिल्यांदा आपण 120 आणल्या होत्या, परत 75 आणल्या होत्या, 200 गोण्या झाल्या, म्हणजे 195. परत 195, परत 60 आणल्या होत्या. म्हणजे लावल्यापासून सांगताय? हो. नाही, धरल्यापासून धरल्यापासूनच छटणी झाली. 4 किती दिवस झाले त्याच्यानंतर?
तीन डोस झाले. 3 डोस झाले. ओके. आणि RNPH किती 50 किती 50 किलो. पहिल्या 2 डोसला 3 किलो टाकलं होतं एका झाडाला. एका झाडाला 600 मोजताच येत नव्हती. कोणी मोजायचं बुवा, मी म्हणा 600 कोणी हे म्हणायचं काही हरे हाणतोय. आम्ही चौघ कळी मोजाय होतो. ह्या फट्याची मोजायची त्यांनी, त्या फटी वाटून घ्यायचो तेव्हा ती मिळ लागायचा मोजायला. असली परिस्थिती. 15 लिटरचं साईज चार्जर दिलं सर आम्ही याला. साईज चार्जर 5 लिटर दिलं. साईज चार्जर म्हणजे तुम्ही तुफान याला पहिल्यापासून कमीच नाही. किती माल निघाला आता, काय अनुभव आहे? एका झाडाला माझ्या हिशोबाने 30 किलो माल निघाला. 30 किलो. आणि तुम्ही रेट तर सांगितलं मला 70 रुपये. वाढतंय मला, मी देत नाही त्याला. देत नाही झाला यावर मी नाही देणार. म्हणजे केमिकलच्या वेळेस तुम्ही कॅरेट पाल जात नव्हतं. आणि आता नाही देणार. आता देत नाही. रोज बागेत या. रोज बागेत या. मी उडदा मुगाला बघत नाही, तिकडे गेलं काय ना आलं काय. मला म्हणलं तेवढेच मग जाऊ दे, तुमचं तिकडे कुठे जायचं आहे. पेरलेलं आहे मी इथे. बाकीचं सगळं शेत. किती क्षेत्र तुम्हाला सगळं? मला 10 वारी. रबडीकडे आहे. सगळं लक्ष इकडे. हे बागेत मी कुठं हलत होतो. आणि वर आता बागच करायचं म्हणजे. लोक लय म्हणतात तेल येत तो येतो. मी म्हणलं काय येऊन ते माझ्या मी करणार. डाळिंब करायचंय आम्हाला. कसा तेल येतोय तेच 100% बघायचं. फक्त आम्हाला काय करा सर, आम्ही तुमच्या ऑफिसला येतात नाशिकला. आम्हाला फक्त नर्सरीतून तेला कशाला म्हणतात हीच मिळ आम्हाला माहित नाही बरं का अजून. ओके. तुम्हाला रोपं चांगली द्यायची. हा रोपं द्यायची काम तुम्ही आम्हाला करा. आम्ही तुमच्याकडे येतो ऑफिस.